ओम कुलदेवताय नमो नमः. श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. उपवास कसा करावा, या उपवासामध्ये काय खावे, काय खाऊ नये, काय खाऊन उपवास सोडावा, उपवासादरम्यान महिलांनी कोणते नियम पाळावे, किंवा तुम्ही नवरात्रीचे 9 दिवस उपवास केला असेल तर शेवटी त्या उपवासाचे संपूर्ण फळ मिळण्यासाठी शेवटी काय करावे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल, अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. नवरात्र उत्सव हा 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होत असून तो 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालेल आणि 24 ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण साजरा केला जाईल. नवरात्रीला प्रारंभ झाल्यानंतर आपण नवरात्रीचे 9 दिवस उपवास करत असतो. काही जण 9 दिवस उपवास करतात तर काही जण फक्त उठता बसता हा उपवास करतात. आधी पण आपण हा उपवास म्हणजे काय आणि उपवासाचा खरा अर्थ काय हे पाहूया. तर उपवास म्हणजे कोणाच्या तरी जवळ असणे, विश्वास ठेवणे, म्हणजे काहीतरी संकल्प घेणे. काही चुकीचे काम करणार नाही, 9 दिवस काहीच खाणार नाही, फक्त देवीच्या सानिध्यात राहीन, तिची आराधना करेन, तिच्या छत्रछायेखाली राहील आणि तिच्याच मंत्राचा जप करेन. तसेच तिच्याच नियमांचे पालन करून फक्त 9 दिवस नाही तर संपूर्ण जीवन ते आचरणात आणील आणि यासाठी उपवास केला जातो आणि अखंड व्रत केलं जातं. उपवास म्हणजे कमीत कमी व सात्विक पदार्थ खाणे हे असतं. नवरात्रीतील उपवास म्हणजे हा देवीसाठी केलेला एक छोटासा भाग असतो. आपण या उपवासादरम्यान काही सुखसुविधांचा त्याग करत असतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या कुठल्याही देवीच्या जवळ आपण जात असतो. त्यासाठी या उपवासादरम्यान काही गोष्टींचे नियमांचे पालन आपण अवश्य करावं. त्यामुळे तुम्हाला या उपवासाचे संपूर्ण फळ मिळेल. उपवास म्हणजे सतत देवाजवळ राहून देवाचं चिंतन, नामस्मरण करणं, स्तोत्र मंत्र जप करणं हाच उपवासाचा खरा अर्थ आहे. उपवासापेक्षाही उपासनेला जास्त महत्त्व द्यावं. तर ज्यांना नवरात्रीचे 9 दिवस उपवास करणं शक्य नाही त्यांनी फक्त उठता बसता उपवास केला तरीही चालेल. उठता बसता म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी उपवास करतात, याला उठता बसता उपवास असं म्हटलं जातं. म्हणजे पहिल्या माळेला दिवसभर उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी जसा आपण नेहमी भाजी पोळी खातो अगदी त्याचप्रमाणे खायचं. किंवा काही लोक अष्टमी आणि नवमीला उपवास करतात, तर तुम्ही तसं पण करू शकता. प्रत्येक घरात एक तरी स्त्री हे नवरात्रीचं व्रत करत असते, 9 दिवस उपवास करत असते. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की घरातील सर्व लोक उपवास करू शकतात का? तर हो, सगळ्यांनी उपवास केला तरीही चालेल किंवा कोणी एकाने उपवास केला तरीही चालेल. तुमच्या कुटुंबामध्ये परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही हे उपवास करू शकता. जरी घरात एकाने उपवास केला असेल तरी बाकीच्यांनी सुद्धा घरामध्ये मांसाहार, मद्यपान, धूम्रपान हे पूर्णपणे टाळावे. या नवरात्रीच्या दिवसामध्ये तुम्हाला चुकूनही मांस, अंडी यांचं सेवन करायचं नाही. कारण या दिवसामध्ये सूक्ष्म रूपात का होईना आपल्या घरामध्ये देवीचा वास असतो आणि आपण तिची नित्य सेवा करत असतो. कुळाचं रक्षण करण्यासाठी आपण कुलदेवीची या दिवसांमध्ये सेवा करत असतो. त्यामुळे या दिवसामध्ये तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. काही जण नवरात्रीत खूप कडक उपवास करतात, पण शरीराला त्रास देण्यापेक्षा आपल्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीने आपण उपवास करावा. त्याचे कोणतेही हाल न करता आपण शरीराचे रक्षण करून आपण उपवास करायचा आहे. फक्त जास्त अन्न ग्रहण न करता शरीराला जेवढा आवश्यक आहे तेवढ्या गोष्टी ग्रहण करून आपण उपवास करू शकतो. या उपवासाला भगर चालते, फळे चालतात, भेंडीची भाजी सुद्धा चालते. त्यामुळे असं पोषक द्रव्य घेऊन तुम्ही उपवास करू शकता. तर हे नवरात्रीचे उपवास करताना आहारासाठी अत्यंत योग्य पदार्थाची निवड करणं आवश्यक आहे. काही जण साबुदाणा खिचडी आणि बटाट्याचा जास्त प्रमाणात वापर करतात आणि उपवासाला हे पदार्थ चालतात, पण हे पदार्थ पचायला बऱ्याचपैकी जड असतात. ते पदार्थ आपल्या जठर अग्नीला मंद करतात. त्यामुळे शक्यतो असे पदार्थ खाणे टाळावे.
त्याऐवजी तुम्ही फळं किती पण खाऊ शकता, त्यांचा रस पण घेऊ शकता, तसेच दुधाचे सेवन करू शकता, मधाचे सेवन करू शकता. गोडामध्ये तुम्ही खजूर आणि राजगिरा लाडू असं देखील पदार्थ तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर दही, ताक, शहाळ्याचं पाणी असं पेय देखील तुम्ही पिऊ शकता. उपवासाच्या शेवटच्या दिवसामध्ये शक्यतो नारळाच्या पाणी घेणं योग्य ठरतं, कारण उपवासादरम्यान पोट बिघडेल या भीतीने आपण थोडंफार कमी खात असतो. तर असं शहाळ्याचं पाणी पिलं तर तुम्हाला बऱ्यापैकी एनर्जी मिळत असते. तसेच उपवास करत असताना पाण्याचं देखील आपण भरपूर प्रमाणात सेवन करायचं आहे. तर या उपवासाला तुम्ही राजगिऱ्याचं पीठ, राजगिऱ्याच्या लाह्याचा देखील सेवन करू शकता. राजगिऱ्याच्या पिठापासून तुम्ही थालीपीठ वगैरे देखील बनवू शकता. ज्यांना अगदीच जास्त भूक लागत असेल त्यांनी भगरीच्या पिठाची भाकरी, म्हणजे ज्याला आपण दशमी असं म्हणतो, तर ती देखील खाल्ली तर तरीसुद्धा, आणि त्यासोबत भेंडीची भाजी, राजगिऱ्याची भाजी, लाल भोपळ्याची भाजी देखील तुम्ही खाऊ शकता. अशा प्रकारचा एक आहार घेतला तरीही चालू शकतो. आपण दशमी भाजून करतो आणि भाजलेलं अन्न सुद्धा पचण्यास खूप हलकं असतं. म्हणजे या उपवासामध्ये तुम्ही शक्यतो भाजलेले, उकडलेले, वाफवलेले पदार्थ खावेत. तळलेले आणि जड अन्न संपूर्णपणे वर्ज करावे. मिठाबद्दल सांगायचं झालं तर उपवासादरम्यान आपण शक्यतो पांढऱ्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करावा. कांदा, लसूण याचा वापर टाळावा. अतिप्रमाणात अन्नग्रहण करणे टाळावे. त्या पवित्र काळामध्ये तुम्ही अल्कोहोल, मांसाहार, अंडी, धूम्रपान पूर्णपणे वर्ज करायचं आहे. त्याचबरोबर उपवासादरम्यान हळद, हिंग, मोहरीचं तेल हे सुद्धा अजिबात वापरायचं नाही. थोडक्यात या उपवासादरम्यान तुम्ही साबुदाणा, भगर, राजगिरा पीठ, शिंगाड्याचं पीठ, बटाटा, रताळे, राजगिऱ्याची भाजी, शेंगदाणे, तूपसुद्धा खाऊ शकता. त्याचबरोबर तेलामध्ये सांगायचं झालं तर शक्यतो आपण शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करावा. तर आपण हे पदार्थ खाऊ शकतो. लाल भोपळासुद्धा या उपवासाला चालतो. त्यापैकी तुमच्या शरीराला जेवढं सहन होईल तेवढ्याच प्रमाणात खावे. स्वतःला पुरेशी ऊर्जा मिळत राहावी म्हणून योग्य प्रमाणात फळं खाणं आणि सात्विक अन्नाचा ग्रहण करणं अत्यंत गरजेचं आहे. उपवासादरम्यान काही नियम सांगायचे झाले तर उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावे. जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही चटईवर देखील झोपू शकता. नवरात्रीचा उपवास करतो त्याने झोपण्यासाठी पलंग किंवा गादीचा वापर करू नये. शक्य झाल्यास 9 दिवस गादीशिवाय झोपावं. काही जण नवरात्रीमध्ये अनवाणी चालतात, म्हणजे नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये पायामध्ये चप्पल देखील घालत नाही, तर असं देखील तुम्ही करू शकता. तर याशिवाय या दिवसांमध्ये चामड्यांच्या वस्तूचा सुद्धा वापर करायचा नाही, म्हणजे त्यामध्ये बेल्ट असो, पर्स असो किंवा इतर कोणत्याही वस्तू असो, कारण की चामड्याच्या वस्तू ह्या प्राण्यांपासून बनवल्या जातात. त्यामुळे कोणत्याही सणादरम्यान किंवा अशा व्रतादरम्यान अशा ह्या वस्तू आहेत त्या देखील वापरायच्या नसतात. तसेच या दिवसामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं देखील पालन करायचं आहे. या 9 दिवसामध्ये ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे. हे 9 दिवस आपण उपवास तरी करत असलो तर त्यासोबतच आपलं आचरण कसं असावं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी या दिवसामध्ये घरात सगळ्यांनीच खोटं बोलू नये, कोणाचा तिरस्कार करू नये, घरामध्ये कटकटी भांडण करू नये. उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा, उदारता आणि उत्साह आणावा. वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहिलं पाहिजे. खोटे बोलणे टाळावे. सत्याचे अनुसरण करावे. मनाला संयमात ठेवलं पाहिजे. कोणालाही अपशब्द बोलणं टाळावे आणि त्यांच्या स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. कारण नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपल्या घरात देवी विराजमान झालेली असते आणि जिथे स्वच्छता असते आणि शांतता असते तिथेच माता लक्ष्मीचा अखंड वास असतो. त्यामुळे या नियमांचं सुद्धा आपल्याला काटेकोरपणे पालन करायला पाहिजे. त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण आनंदी आणि मंगलमय ठेवलं पाहिजे. ज्यांनी नवरात्रीचा 9 दिवस उपवास केलेला असेल तर त्यातल्या काही जण अष्टमीला, नवमीला
आणि तर काही जण दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडतात। तर तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे, परंपरा आहे, त्यानुसार तुम्ही उपवास सोडायचा आहे। तर आता आमच्या भागामध्ये नवरात्रीच्या 9 दिवसाचा उपवास हा दसऱ्याच्या दिवशी सोडला जातो। म्हणजे 9 दिवस उपवास केला जातो आणि दसऱ्याच्या दिवशी आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि जेवणामध्ये देखील हाच पदार्थ खाऊन उपवास सोडला जातो। काही जण नवमीला सायंकाळी हा उपवास सोडतात, तर तेव्हा सोडला तरीही चालेल। तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही हा उपवास सोडायचा आहे। पण उपवास सोडताना आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करूनच उपवास सोडायचा आहे व सोडताना तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न या दिवशी चुकूनही खायचं नाही। एखादा गोडाचा पदार्थ किंवा सात्विक अन्न ग्रहण करून तुम्ही हा उपवास सोडू शकता। आमच्याकडे पुरणपोळी खाऊन हा उपवास सोडला जातो। तर तुम्ही त्या अगोदर कन्यापूजन देखील करू शकता किंवा एखाद्या ब्राह्मण सवाष्णीला जेवण घातलं तरीही चालेल। जेवण दिल्यानंतर, अन्नदान दिल्यानंतर आपण 9 दिवस अन्नाचा त्याग केलेला असतो, त्यामुळे अन्नदान करावं आणि त्यांना संतुष्ट करावं आणि मगच आपण भोजन करावं। नसेल तर मग अष्टमी किंवा नवमीला कन्यांना जेवायला घालून मगच हा उपवास सोडावा। तर अशा पद्धतीने उपवास सोडण्याआधी किंवा अन्नग्रहण करण्याआधी तुम्ही एखाद्या ब्राह्मण सवाष्णीला जेवण घालावं किंवा कन्यापूजन करावं, तर तुम्हाला व्रताचं पूर्ण फळ मिळेल। तर जेवण घातल्यानंतर मगच आपण भोजन करावं। या प्रकारे नवरात्रीचे उपवास करणाऱ्यांनी प्रामाणिकपणे व्रताचे पालन करावे। व्रत मध्येच तोडू नये। जी व्यक्ती पूर्ण भक्तीने उपवास करते त्याच्यावर देवीची कृपा ही अखंड राहते, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। तर अशा प्रकारे मी आजच्या व्हिडिओमध्ये उपवासाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।